हेल्थ इन्शुरन्सच्या प्रोग्रामसाठी दुबईला गेलेले कराडमधील 21 लोक हे युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत अडकून पडले होते आणि आज ते सही सलामत भारतात त्याचबरोबर कराडमध्ये पोहोचलेले आहेत. आता आपल्या सोबत आहेत कराडमधले जे दुबईमध्ये होते ते लोक सोबत आहेत. त्यांना विचारूया की नेमकी काय परिस्थिती होती, काय परिस्थिती होती तुम्ही ज्यावेळेला दुबईला गेला आणि त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं? सिच्युएशन तर चांगली होती कारण आम्ही कंपनीच्या माध्यमातून ट्रिपसाठी गेलो होतो केअर हेल्थ इन्शुरन्सच्या. अचानक बातम्या आल्या की इराण आणि अमेरिकेचं युद्ध असल्यामुळे थोडंसं शटडाऊन झालं की लोकांचं लिमिटेशन आलं बाहेर फिरण्यावरती वगैरे. त्यामुळे आम्ही हॉटेललाच होतो. आमच्या ज्या ठिकाणी आम्ही हॉटेलला होतो राहिला त्या ठिकाणी आजूबाजूला काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त एअरपोर्ट सगळे बंद होते आणि लिमिटेशन आले होते की हॉटेलमधून बाहेर पडू नका. अशा कंडिशनमध्ये आम्ही हॉटेलला स्टे करून थांबलो होतो. त्याचबरोबर आमच्या कंपनीने आम्हाला चांगला सपोर्ट केला की जेणेकरून आमचा एक्सटेंड झालेला स्टे असेल किंवा एक्सपेन्स असेल ह्या गोष्टीसुद्धा आम्हाला त्या कंपनीने आमच्या बेअर केल्या. आणि त्यानंतर 1-2 दिवसानंतर फ्लाईट सुरू झाल्यानंतर आम्हाला त्या फ्लाईट रिलीज झाल्यानंतर काही लोकं मुंबईला, काही हैदराबादला आम्ही आज तेच कराडला पोहोचलो आहोत. ज्यावेळेला असे तुम्हाला विमानं बंद होती त्यावेळेला नेमकी तुमची मनस्थिती काय होती आणि तुम्ही ज्या हॉटेलमध्ये होता त्या ठिकाणी काही अंतरावर बॉम्बस्फोट किंवा जे क्षेपणास्त्र पडली त्यावेळीची काय परिस्थिती? आता सध्याचं स्थितीचं वातावरण बघितलं तर आम्हाला वाटत नव्हतं की आता परिस्थिती आम्हाला इकडे जाता येईल. सगळ्यांनी म्हणजे त्याला धीर टाकल्यासारखं होतं. पण आता कोणी कोणाला प्रत्येकाने एकमेकाला धीर दिला पाहिजे. अशा परिस्थितीत काय करायचं? मग कॉन्टॅक्ट इकडे साधला. पण शेवटी असा प्रश्न होता की चालू झालं तरच जाता येईल. नाही चालू आमचे किती दिवस असं थांबणार? अशा परिस्थितीत कंपनीने सपोर्ट केला. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या पाठीशी 100% आम्ही आहे. त्यामुळे आम्हाला ह्यातनं बाहेर पडता आलं आणि तोपर्यंत आमच्या भागातनं बी ह्या भागातनं बी लोकांचा सपोर्ट मिळाला. प्रत्येकाचे फोन यायला लागले. तुमच्या अडचणीला आम्ही मदत करायला तयार आहे. आम्ही शासनाच्या पद्धतीनं असेल अनेक गोष्टीच्या मदतीने तुम्हाला मदत करतो. तुम्ही काही काळजी करू नका. पण शेवटी आमचं मन सांगत होतं ना, की ते भारतात, आम्ही दुबईमध्ये. नुसतं सपोर्ट देऊन सुद्धा ॲक्चुअली इथली परिस्थिती चालू झाली तर काय एक नुसत्या कराडच्या लोकांसाठी चालू होऊ शकत नाही. पण नशीब आमचं बी बलवंतर म्हणायचं की ओपन झाली विमानसेवा आणि दुसऱ्या दिवशी आमचे नंबर आले. मग थोडा जीवात जीव आला. नाहीतर हॉटेलमध्ये वर जा, खाली ये, वर जा, खाली ये. अशा परिस्थिती तशी डेंजर अवस्था होती. वाईट अवस्था. या सगळ्यात तुम्हाला नेमकी मदत कुणाची झाली? कंपनीची झालीच, त्याचबरोबर भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, मीडिया असेल, काय? मीडिया स्थानिक लोकांचा सुद्धा आम्हाला मॉरल 1000 सपोर्ट मिळाला. त्यामुळे आम्ही एक स्टेप पुढे होत गेलो आणि अशातच आम्हाला भारत सरकार म्हणण्यापेक्षा ओपन झाली. विमानसेवा ओपन झाल्यामुळे आम्हाला ते आज नाही तर दुपारी उद्या असा नंबर येईल. आपण त्यातनं जाऊ सही सलामत असं एक आनंद मिळाला आम्हाला त्यातून. तुम्ही हे पुरुष आहेत, तुम्ही स्त्री आहेत. ह्या एकूण परिस्थितीकडे कसं काय मनस्थिती होती तुमची? काय सांगाल? या परिस्थितीमध्ये काय आलं, की माझ्यासोबत माझी लहान मुलगी होती. घरातून खूप फोन येत होते. घरच्यांची परिस्थिती अशी होती, की तुम्ही कधी येताय? लवकर घरात येण्यात त्यांना अपेक्षित होते, की आम्ही लवकरात लवकर येऊ. स्थानिक सरकार आम्हाला सांगत होतं, की तुम्ही नीट आहे, व्यवस्थित आहे. त्यांची सरकारची आम्हाला मदत होत होती. पण आम्हाला लवकर येण्याची एक इच्छा होती, की आम्ही लवकरात लवकर घरी यावे. मग आज लवकर आलेलो आहे, तर एक आनंद होतोय. भारत सरकारचं पण अभिनंदन, मीडियाचं पण अभिनंदन. थँक यू सो मच. तुम्ही काय? आले घरी आले. तेच खूप छान आहे. एकूणच सही सलामत आलेल्याचा आनंद या ठिकाणी या लोक व्यक्त करतायत. त्याचबरोबर स्थानिक भारत सरकार असेल किंवा दुबई सरकार असेल या सगळ्यांच्याच मदतीनं या ठिकाणी सही सलामत पोहोचल्याचं या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.